न शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालाय। आतापर्यंत 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। त्यामुळे आम्ही जी कर्ज राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून पीक विमा, नुकसान भरपाई तसेच अनुदानाचे पैसे पण शेतकऱ्यांना भेटणार आहेत। आणि एवढंच नाही, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता जो आतापर्यंत मिळालेला नव्हता त्या हप्त्याचे पण शेतकऱ्यांच्या खात्यात 2 टप्प्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पूर्ण पैशांचं वाटप अखेर जाहीर झालेलं असून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे। आणि डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे आता कोणतेही शेतकरी नाराज होणार नसून सर्वात मोठी दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहे। आणि पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात आता जमा होणार आहेत। तर चला मग हे पैसे नेमके कधीपासून वाटप सुरू होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैशांचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे यायला आजच सुरुवात झालेली आहे, त्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला महत्त्वाची बातमी आपल्या AR1 मराठी चॅनलवरती रोजची रोज पाहायला मिळेल। तर चला पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर निर्णय घेण्यात आलेला असून राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांची रक्कम आता जमा होणार असल्याने शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत। होय, सरकारने निर्णय घेतलेला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका योजनेची नाही तर होय बघा एका योजनेची नाही तर डीबीटीच्या अंतर्गत आता 4 योजनेचे पैसे येणार आहेत। कोणकोणत्या ते पण सांगतो। तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे 17 ते 18,000 रुपये। काही शेतकरी बांधवांना 19,000 रुपये ही रक्कम मिळणार आहे। आणि आता फक्त एवढ्याच पैशांचं वाटप केलं जाणार नाही तर काही शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजना म्हणजे 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पण पैसे येणार आहेत। ती रक्कम किती आहे तर बघा ती रक्कम आहे टोटल 4,000 रुपये। 2 हप्त्याचे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता येणार आहेत आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये हे नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार देणार आहे। तर बघा आणखीन कोणकोणती रक्कम येणार आहे तर डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी अनुदानाचे पण 50,000 रुपये, बघा अनुदानाचे पण हे 50,000 रुपये जमा होणार आहेत आणि हे सर्व पैसे डीबीटीच्या अंतर्गत येणार आहेत। म्हणजे एकदा पैसे वाटप सुरू झाले की कोणताही उशीर होणार नाही तर पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि यामुळे लाखो शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। मग बघा आता हे पैसे नेमके आजच जमा होणार आहेत का की उद्या जमा होणार ते पण सांगतो। आणि काही शेतकरी असे आहेत की त्यांना 2-2 लाख रुपये वाटप पण सुरू झालेलं आहे। बऱ्याच जणांच्या खात्यावरती 2-2 लाख रुपये काल आले असतील, ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज मिळतील। आता हे 2-2 लाख रुपये कर्जमाफीचे पण वाटप सुरू आहेत। मग चला आता हे कोणकोणत्या शेतकऱ्यांना या 4 योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे ते आपण बघूयात। आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला आता पीक विम्याचे पैसे 17 ते 18,000 रुपये, नुकसान भरपाईचे पण पैसे पाहिजे असतील, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 10व्या हप्त्याचे आता 4,000 रुपये पाहिजे असतील, 50,000 रुपयांचं अनुदान पाहिजे असेल आणि कर्जमाफीची पण तुम्हाला 2 लाख रुपये जर पाहिजे असतील, फक्त एवढंच की ज्यांना अनुदान मिळणार आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ नाही आणि जे कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांना अनुदानाचे पैसे मिळणार नाहीत। बाकी काही बदल नाही, बाकी पीक विमा मिळणार आहे, नमो शेतकरीचे पैसे मिळणार आहेत, त्यामुळे चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। पण बघा आता हे सर्व पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली महत्त्वाची 2 कामे
लवकरात लवकर तुम्हाला करावी लागतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर मग तुम्हाला हे कोणतेच पैसे भेटणार नाहीत. पीक विमा पण मिळणार नाही, नमो शेतकरीचे पण पैसे मिळणार नाहीत आणि 50,000 रुपयांचं अनुदान पण तुम्हाला भेटायचं नाही. जर हे सर्व काही पाहिजे असेल तर लवकरात लवकर महत्त्वाची 2 कामे करा. ती कामे मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितली आहेत. मग नेमकी कोणती 2 कामे करायची याबद्दलची पण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थितपणे बघायला मिळेल. तर चला या ठिकाणी आता कोणती कामे करायची आणि पैसे नेमके कधीपासून वाटप सुरू होत आहेत ते सांगतो. आज पैसे सगळ्यांना मिळणार आहेत का की उद्यापासून वाटप सुरू होणार, सर्व काय आपण पाहूयात. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही पाहत चला. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सरकारचा निर्णय झालेला आहे. यादी आलेली आहे. पहिली यादी 13 जिल्हे स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा निर्णय झालेला आहे. एक नाही तर आता 3 ते 4 योजनेचे पैसे बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार असून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आनंदी होणार असून सर्वांना चांगला दिलासा मिळणार आहे. यावेळेस फक्त एका योजनेचे नाही तर 4 योजनेचे पैसे खात्यावरती जमा केले जाणार आहेत. फक्त सरकारने सांगितलेली महत्त्वाची 2 कामे शेतकऱ्यांनी करून घेणं गरजेचं राहणार आहे. काल हजारो कोटी रुपये वाटप सुरू केले आहेत. कोणकोणत्या शेतकऱ्यांना ते पैसे आता मिळणार आहेत ते आपण पाहूयात. कोणत्या शेतकऱ्यांना पैसे आज मिळणार आहेत, कोणाला पैसे उद्या मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत याची संपूर्ण यादी आलेली असून ती यादी पाहण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. बघा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत. बघा आता कोणत्या क्षणी तुम्हाला पण पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल, कारण तुमच्या खात्यात जसे पैसे येतील तसा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल की पीक विम्याचे 18 ते 19,000 मिळाले, अनुदान 50,000 रुपयांचं आलं, नमो शेतकरीचे 4,000 रुपये आले. पण बघा नेमके हे पैसे सर्व एकाच दिवशी मिळणार आहेत की वेगवेगळ्या दिवशी मिळणार आहेत, नेमकी तारीख कोणती जाहीर झाली का याबद्दलची आता मेन माहिती, महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. लक्ष द्या आणि आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करत चला. तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम 17 ते 18,000 रुपये यायला सुरुवात होणार आहे. बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे जमा पण झालेत. बघा तुम्हाला मिळाले नसतील पण बऱ्याच जणांना, इतर शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण आहेत. आता फक्त ज्यांना मिळाले नाहीत त्यांचा नंबर लागणार आहे आणि अशा शेतकऱ्यांना पैसे हे 17 ते 18,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे मिळणार आहेत. मग चला हे पैसे नेमके कोणाला आता मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो. यानंतर अनुदान 50,000 रुपये. बघा अनुदान 50,000 रुपये वाटपासंदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर करून टाकली. डायरेक्ट खात्यात पैसे येणार म्हणून सांगितलेलं आहे. थेट बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता येणार आहेत. बघा हप्ता द्यायला उशीर झाल्यामुळे आता फक्त 1 हप्ता येणार नाही तर 2 हप्ते, 9वा आणि 10वा हप्ता उशीर झाल्यामुळे सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार सरकार आता 2 टप्प्यात लवकरात लवकर पूर्ण दोन्ही हप्ते 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये द्यायला सुरुवात करणार आहे. बघा मग हे नमो शेतकरीचे 4,000 रुपये पण आता येणार आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप आता सरकारकडून केलं जाणार आहे. मग चला हे पैसे आता नेमके जमा होणार तरी कधी आणि पैसे मिळवण्यासाठी सरकारने कोणती 2 कामे करायला सांगितली आहेत याबद्दलची माहिती आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पैसे पहिल्या यादीत 13 जिल्ह्यात म्हणजे 13 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत. मग नेमके कोणते 13 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर चला संपूर्ण यादी आणि कोणती कामे करावी लागतील सर्व काही माहिती आपण पाहू. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सरकारच्या माध्यमातून पूर्ण जाहीर झालेली आहे. लाखो शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत असून डीबीटीच्या अंतर्गत पैशांचं वितरण केलं जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता घेण्यात आलेला आहे आणि यामुळे सर्व लाखो शेतकरी बांधवांना आता चांगलाच दिलासा मिळेल असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा आता पीक विम्याची रक्कम पण
यायला सुरुवात होईल. 17 ते 18,000 रुपये मिळतील. अनुदानाचे 50,000 रुपये पण आता मिळणार आहेत. बघा, अनुदानाची रक्कम काही 10-20,000 रुपये नाही, तर मोठी रक्कम आहे ती म्हणजे 50,000 रुपये. हे प्रति शेतकरी 50,000 रुपये आता वाटप केले जाणार असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना नक्कीच मिळणार आहे. तर चला मग आता नेमके कोणते 13 जिल्हे आहेत की त्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे दिले जातील अशा जिल्ह्यांची मी तुम्हाला नावं सांगतो. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर हे सर्व पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात सर्वात आधी जमा होतील तर आणि तुम्हाला एक मोठा दिलासा पण नक्कीच मिळणार आहे. तर बघा, यादीत आलेल्या माहितीनुसार आपल्याला या ठिकाणी पहिला जिल्हा बघायला मिळत आहे आणि काही तालुके पण आपल्याला बघायला मिळत आहेत. यामध्ये आलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्हा बघा, आता धाराशिव जिल्ह्यात उर्वरित राहिलेली रक्कम वाटपाला मंजुरी देण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैशांची रक्कम ही आता जमा होण्यास देखील कंपनीने होकार दिल्याचं बघायला मिळालेलं आहे. राणा जगदीशसिंह पाटील यांनी पण ही माहिती दिलेली होती. सर्व पैसे आता पीक विमा नुकसान भरपाईचे या ठिकाणी जमा होणार आहेत. एखाद्या वेळेस काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली पण असेल, पण ज्यांना पीक विमा नुकसान भरपाई धाराशिवमध्ये मिळाली नसेल त्यांना लवकरच त्यांच्या खात्यावरती काहींना 18,000 रुपये, काहींना 19,000 रुपये, तर काहींना यापेक्षा वेगळी रक्कम DBTच्या अंतर्गत पूर्ण दिली जाणार आहे. बघा, DBT म्हणजे अशी प्रक्रिया असते की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे आता इकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे 30 ते 35 मिनिटातच पैसे जमा होणार, अर्ध्या तासातच पैसे येणार. त्यामुळे पैसे वाटपाला आता कोणताही उशीर होणार नाही, ही देखील गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे. पण बघा, आता धाराशिव जिल्ह्यामध्ये एवढंच नाही तर अनुदानाचे पण 50,000 रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये धाराशिव जिल्ह्याचं नाव असून अनुदानाची रक्कम 50,000 रुपये पूर्ण जमा होणार आहे आणि ही DBTच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटप सरकारने आता जाहीर केलेलं असून शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत. बघा, अनुदानाचे हे 50,000 रुपये आता धाराशिव जिल्ह्यात पण मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 4,000 रुपये 9वा आणि 10वा हप्ता धाराशिव जिल्ह्यात पण सर्वात आधी वाटप होणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कोणतंही काम नाहीये, कारण नाहीये. या जिल्ह्याचं पण नाव आता यादीत आलेलं आहे. तर चला मग, आणखी कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे दिले जाणार आहेत आणि किती योजनेचे पैसे मिळणार आहेत ती राहिलेली माहिती बघूयात. आणि नेमके पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील याबद्दलची पण माहिती आपण पाहणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता राज्य शासनाचा महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय झालेला आहे आणि शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत. बघा, आता 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफीची प्रक्रिया वेगवान गतीने आता आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, आता पैसे वाटप होणार आहेत. यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा पण आहे आणि नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पण पैसे आता दिले जाणार आहेत. बघा, इथं सांगण्यात काय आलेलं आहे ते एकदा आपण पाहण्याचं काम करूयात. बघा, आता नमो शेतकरी पैसे तर येणारच आहेत. त्यापूर्वी पीक विम्याचे पैसे वाटप अखेर जाहीर झालेला आहे. नांदेड जिल्ह्यातील अडकलेल्या 14 महसूल मंडळातील 57,604 शेतकऱ्यांसाठी एकूण 78 कोटी 84 लाख रुपयांच्या पीक विम्याचे वितरण खात्यावरती सुरू झालेले आहे. राज्य शासनाचा 78 कोटी रुपयांचा हिस्सा वितरित झाल्यानंतर आता ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. त्यामुळे कोणतेही शेतकरी नाराज राहणार नाहीत आणि सर्व पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारने घोषणा केलेली आहे. बघा, 78 कोटी रुपये म्हणजे 30-40 कोटी रुपये नाही तर 78 कोटी रुपये ही मोठी रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. या माध्यमातून कोणाला 12,000 रुपये मिळतील, कोणाला 17,000, तर काहींना अक्षरशः 20,000 ते 22,000 रुपये देखील पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे दिले जाणार आहेत आणि पूर्ण रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना आता एक मोठा चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. आणि ही सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाचीच बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. पूर्ण पैशांचं वाटपाचं जे आहे ते रकमेचं मंजूर या ठिकाणी, रकमेचं जे आहे ते निधीचं मंजूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. पूर्ण पैसे आता खात्यावरती येणार आहेत. तर बघा, मग नमो शेतकरीचे पैसे नेमके कधी येणार, तारीख वेळ काय आहे, अनुदान कधी येणार, हे नेमकं कधी वाटप होणार, तर चला आता महत्त्वाची तारीख देखील जी काही जाहीर झालेली आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता पूर्ण अपडेट आलेले असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात
पूर्ण पैशांचं आता वाटप केलं जाणार आहे. बघा आता सर्वात आधी शेतकरी बांधवांनो हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. यानंतर आता अनुदान कधीपर्यंत मिळणार, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफीची सध्याची प्रक्रिया सुरू आहे. ही पूर्ण पैसे कर्जमाफीचे 2-2 लाख रुपये देण्यात येतील. बघा कर्जमाफीचा दुसरा टप्पा पण जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 6,36,000 शेतकऱ्यांना थेट लाभ या दुसऱ्या टप्प्यांमध्ये जवळपास बघायला मिळत आहे. 6,36,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,086 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी पहिला आणि दुसरे असे दोन्ही टप्पे मिळून आतापर्यंत एकूण 12,56,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला असून तब्बल 10,115 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत. आणि यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आता चांगलेच जे आहे ते सुखावलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 10,115 कोटी रुपये जमा झालेत. ज्यांना अजून 2 लाख रुपये मिळाले नसतील पुढच्या 2-4 दिवसात आणखीन रक्कम ही मिळतच जाणार आहे. त्यामुळे कर्जमाफीचे जसे पूर्ण पैशांचे वाटप होईल त्यानंतर लगेच अनुदानाचा टप्पा जाहीर केला जाणार असून 50,000 रुपयांचं अनुदान जे पात्र अनुदानासाठी शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आणि हे अनुदान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. नमो शेतकरीचे 4,000 रुपये आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना वाटप होऊ शकतात असा एक अंदाज बघायला मिळत आहे. किंवा कर्जमाफी आणि अनुदानाचं पूर्ण वाटप झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो अशी पण माहिती समोर येत आहे. अजून जर काही अपडेट आली तर आपण या चॅनलवरती देऊ. पीक विम्याचे वाटप नांदेड धाराशिवला पूर्ण होणार आहे. इतर जिल्ह्यांमध्ये बीड त्यानंतर अमरावती आणि सोलापूर जिल्ह्यात पण लवकरच पीक विमा वाटप सुरू होऊ शकतं अशी माहिती आहे. कारण या ठिकाणी आता काही प्रोसेस सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. काय अपडेट आली तर लवकरच दिली जाईल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.